जळगाव शहराकडून पाचोरा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामदेववाडी गावालगत एका भरधाव कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील 4 जण ठार झाल्याची घटना 7 मे रोजी घडली होती। घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारमधील तरुणांना मारहाण देखील केली। धडक देणाऱ्या कारमध्ये कंत्राटदार अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार यांच्यासह दोघे असल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला। एक अभिषेक कौलचा मुलगा होता आणि संजय पवार आणि एक जेडीसी बँकचा जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कौल हे जे अनिल भैदास पाटील यांचे काही पीए म्हणून काम करता त्यांचा मुलगा त्यांचा मुलांचं नाव काही स्पष्ट आम्हाला माहिती नाही, पण एवढं माहिती आहे की त्यांच्या वडिलांचं नाव माहिती आहे। इतकंच नव्हे तर कारमध्ये गांजा असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आणि त्यानंतर देखील फिर्यादीमध्ये गांजासारखा पदार्थ म्हणून उल्लेख करण्यात आला। गांजा तर असं पोलिसांना असं आहे की ते लगोलग लगेच त्यांना ओळखता येतं की हे गांजाच आहे म्हणून, पण त्यांच्यावर काहीतरी दबाव आला आहे म्हणून टाळाटाळ करता येते पोलीस लोक बी। या घटनेला आता 8 दिवस उलटले तरीही गुन्ह्यात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। रामदेववाडी माहेर असलेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या महिलेसह सोहम, सोमेश आणि भाचा लक्ष्मण नाईक यांचा मृत्यू अपघातात झाला होता। त्यामुळे संपूर्ण गावावर तसेच सासरी शिरसोली येथे शोककळा पसरली होती। दोषींवर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार देखील टाकला होता। आम्हाला भारताच्या जे काही डेमोक्रेसी आहे त्याच्यावरती आम्हाला बहिष्कार करायचा नाही किंवा भारताच्या डेमोक्रेसीवरती अडथळा आणायचा नाही आहे, पण आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे। अभिषेक पोलचा मुलगा होता आणि KLS पाटीलचं नातू आहे असं, कारण का आम्ही ओळखता स्वतःहून त्यांना दोघा मुलांना। आणि गाडीत ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी स्वतः माझा मुलगा त्यांना गाडीतून बाहेर काढला आमच्या हातानं। तेव्हापर्यंत ते गाडीतच होते, ते दोन्ही ते नाही दोन बाकीचे होते, ते पुढे निघून गेली गाडी त्यांची। जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे तो ॲक्सिडेंट नाही, नैसर्गिकरित्या ॲक्सिडेंट जर झालेला असता तर आम्ही ते गोष्ट मान्य केली असते, पण ते नैसर्गिक कृतीने ॲक्सिडेंट झालेला नाही आहे। ते काय मद्यपान करून जे ॲक्सिडेंट झालेलं आहे तर ते त्यांच्यावरती योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे। असं कोणीही येऊन सांगितलं नाही की कारवाई होईल की नाही होईल, ते त्यांचं इलेक्शनमध्ये असं हे चालू आहे त्यांचं, आणि त्यांच्यावर सुद्धा दबाव चालू आहे। ते जे काही 2 आरोपी होते त्यांना एवढं बी मारहाण केली नाही की ते स्वतःच्या पायावर गेले आणि ठणठणीत गेले, एवढं बी नाही की ते एकदम ट्रेचरवर गेले असेल काही हे बी नाही होतं। नागरिकांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाकडून अपघात स्थळी आणि गावात गतिरोधक टाकण्यात आलं। दरम्यान पब्लिक लाईव्हने प्रत्यक्षात पाहणी केली। यावर गतिरोधकाची उंची केवळ 1 इंच आहे। उंची कमी असल्याने एकही वाहनाची गती येथे कमी होत नाही। आम्ही त्यांना सांगितलं होतं की गतिरोधक मोठं पाहिजे, त्यांनी फक्त तात्पुरते माल टाकून चालले गेले। ते काही एवढं क्वालिटीचे काही नाही आहे ते, कारण की स्पीड ब्रेकर गावात पण टाकले ते चेपले गेले, आज रोड लेवल झाले ते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार जखमींवर उपचार सुरू आहेत, तरी योग्य न्याय मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिलाय। ते 100% व्यसनी होते। तो एक अभिषेक कौलचा मुलगा होता आणि संजय पवार आणि एक जेडीसी बँकचा जो चेअरमनचा मुलगा संजय पवार यांचा मुलगा होता आणि एक अभिषेक कौल हे जे अनिल भैदास पाटील यांचे काही पीए म्हणून काम करता त्यांचा मुलगा। आमच्या गावात असं विचार चालू आहे की त्यांना कस्टडी आणि सजा नाही झाली
तर आमचं समाज म्हणजे आंदोलन होईल आणि चक्काजाम होईल असं चालू आहे आमचा विचार. ग्रामस्थांनी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधी सुद्धा भेट देण्यासाठी ते आल्याचं सांगितलं. हा राजकीय लोक भेटायला आलते. गुलाबराव पाटील आलता आणि काही ते राष्ट्रवादीचे देवकर आप्पा ते पण आले होते. काही आपले खासदार माजी खासदार चाळीसगावचे उन्मेष दादा पाटील ते पण आलते. पब्लिक लाईव्हच्या टीमने आज भेट देऊन प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली.